नाईकांनी पुन्हा एकदा आपल्यावरती आरोप केला आहे की 7-11 कंपनीमुळे पाणी पुरवठा सूर्य प्रकल्पाचा बंद झालेला आहे, त्याच्यावरती काय आपली पहिली? बघा, पहिली गोष्ट असं आहे, प्रताप सरनाईक हे कधी जमिनीवर काम करत नाही. ह्यांना खाली आरोप करायची सवय. पहिली गोष्ट, तिकडे बोलतात काम, त्यांनी 8 दिवसापूर्वी तिकडे ब्रिजचं अर्धं काम झालेलं आहे. आजही काम चालू आहे. तो खाली बदनाम करण्याचं काम करतो आहे. त्यांना दुसरं काय येत नाही आहे. आणि आमचं दुर्भाग्य असं आहे की त्यांचा विधानसभेत त्यांना काय काम चालू हे त्यांना माहीत नाही आहे. हे दुर्भाग्य आहे, हे बॅड लक आहे. तिसरी गोष्ट, समजा एखादा कंपनी थांबत असेल तर तुम्ही तर त्या प्रोजेक्ट 10 वर्षात तुम्ही काय करत होते? तुमची एवढी क्षमतासुद्धा नाही का काम चालू करायची? हे तर नरेंद्र मेहता आहे. समजा तिसऱ्या माणसाने थांबवलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? मी कुठे आमदार होतो किंवा माझी कुठे सरकार होती? तुम्ही काँग्रेसबरोबर गेले होते, मग का नाही केलं काम? तुमच्याशी काही कामं होत नाही, ती चिंता करू नका. नरेंद्र मेहता आणि भाजप सक्षम आहे. सूर्या प्रकल्पाचं प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी तुमच्यासारख्या व्यक्तीची कालही गरज नव्हती, आजही गरज नाही आहे. आणि दुर्भाग्य असं आहे, ज्या ब्रिजचं अर्धं काम झालं तुम्ही ते पत्र देतात 27 आहे, त्या ठिकाणी काम बंद आहे, काम होत नाही. काय लोकांनी विचार करावा, अशा व्यक्तींचं काय करायला पाहिजे? यांना काही काम करायची सवय नाही, खाली पत्र. आणि तिसरी गोष्ट, मंत्री आहेत. एक आमदार काम थांबू शकतो का? मंत्र्यांना काही जमत नाही का? तर यांचा, आणि मी परत नेहमी सांगतो, प्रताप सरनाईकची गोष्ट कधी गंभीरतेने घ्यायची नसतात. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की तुमच्या कंपनीमध्ये ते उद्या मी काय बोलू, पंतप्रधानला देतील. माझं हे म्हणणं आहे, त्या ठिकाणी अर्ध ब्रिज झालं आहे आणि अर्ध ब्रिजचं काम चालू आहे. तिसरी गोष्ट, सूर्या प्रकल्प तेवढंच काम बाकी आहे का? तेवढं त्यांचं विधानसभेत आहेत ना. आज गेल्या 8 वर्षापासून सूर्या प्रकल्प त्यावेळी ते का नाही केलं? खाली उगाच काहीतरी लोकांना मिसलीड करू नका, गाईड करू नका. त्या ठिकाणी विविध ठिकाणी काम आहे आणि आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करतो आहे. MMRDला बैठक घेऊन त्या सगळं कामं कसं सुरक्षित होईल ते करतील. नॅशनल हायवेची कामं वाढली होती, तेही आम्ही महापौर मॅडम आम्ही बैठका घेऊन ते प्रश्न सोडवलं. हे तर घरी बसले होते, ह्यांनी कधीच केलं नाही. यांचं विधानसभेचे कामही आम्हाला करावी लागतात आहे. सर, काल तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये नगररचना विभागाच्या बद्दल तुम्ही सांगितली, खंत व्यक्त केली होती.